नमस्कार मित्रांनो, वेलकम टू यूट्यूब चॅनल. हा व्हिडिओ सकाळी चालू करणार होतो. चालू करता करता दुपार झाली. दुपार व्हायचं कारण आहे ते हा कोण आहे तुम्हाला दाखवतो. दुपार करायचं कारण हा माणूस आहे. बघा हा माणूस. मी सकाळी जे करणार त्या माणसाने दुपार केली. टायर बदली घ्यायला माणसाने 2 तास झाले. आम्ही सकाळी 11 वाजता इथे आलोय. आता वाजलेत नाही का 2 वाजले. 2 अजून टायर बदली करतोय. आता एअर फिल्टर खोललाय. एक काम वाढवतोय. हा मला जायचं तर ॲपलच्या शोरूमला एक काम करायला. त्या बायका दादा थांबून ठेवले. तो दादा सकाळी 10 वाजतापासून थांबलाय. ते पण काम राहिलंय हे एका माणसामुळे. आणि काय फक्त टायरचं बदली करायला लागलं. मध्ये रस्ता टायर फुटलं म्हणून करायला लागलं. काय बोलणार नाही होता. त्याच्यामुळे तर आपल्या गाडीचं पण काम चाललंय. आणि हा माणूस आता बिलिंग करायचं आम्हाला. तर बिलिंग होणार सगळं होणार. मग आम्ही निघणार. मयूर आजच्या दिवस दिसेल का आम्हाला जाऊन? हा भाई मला गावी जायचं. गावी तुला जायचं. मग आम्हाला लेट करतो काय. ठीक आहे चला आवडतो पहिले. अशा प्रकारे फायनली काम झालंय. शेवटी आता आम्ही आलो वॉशरूमला. लास्ट स्टेप घरी निघायची. मयूर चल आता कधी भेटशील? 2 दिवसानंतर. तर आता मग त्याने ऑफर केली चल गावाला जाऊ मस्त ट्रिप मारून. पण बोला मला टाईम नाही बाहेर जातं एका ठिकाणी. ठीक आहे तर गाडीचं काम झालं ते महत्त्वाचं. टायर टाकून झालं. एअर फिल्टर वॉशिंग करतोय. वॉशिंग करून घेतो. मग हा पण निघेल. तर मी निघतो. मला पण वेळ झाला खूप. मी निघतो एका ठिकाणी जायचं. मयूर चल बाय बाय. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये लवकर. आपलं प्लॅन करू. एका ट्रिपचा प्लॅन होतं झालं की तुम्हाला सांगतो लवकर. चल तर मस्तपैकी आपण आज सुट्टीचा दिवस सक्सेसफुली वेस्ट केलेला आहे. ती फिलिंगच वेगळी. सक्सेसफुल जेव्हा डे वेस्ट होतं त्याची फिलिंग वेगळी. सकाळी मुलीने टाईम घालवला त्या गोष्टीमध्ये. आमचं अर्धा तास त्याचं 15-20 मिनिटाचं काम होतं फक्त टायर बदली करायचं. त्या कामामध्ये त्या माणसाने 3 तास जे घालवले त्या टायरवरने पण बाकीच्या गोष्टीमध्ये पण असा अख्खा दिवस विसरला. त्यांचं आपण काहीच नाही केलं. लिटरली सांगतो काहीच नाही केले. इथे बघतो ना नुसते लॅपटॉप खोलून बसलो आपण. लॅपटॉप खोलून ठेवलाय. अर्धा एडिटिंग करेल. काय हा ब्लॉग बनणारच काय 2-3 मिनिटाचा. काय करू. सक्सेसफुली वेस्टेड डे 1. आता आपली सक्सेसफुली वेस्टेड डेची सिरीज बघू किती पुढे जाते. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.